नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा 7 मुद्द्यांवर बोलणार आहोत। हे 7 मुद्द्यांवर बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मुंबई उच्च न्यायालय म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते की डिसेंबर पर्यंत टेट परीक्षेचे आयोजन करावे आणि त्याचा रोडमॅप सादर करावा। त्याची सुनावणीची तारीख आज होती। मग आजच्या या घडामोडीमध्ये म्हणजे आजच्या तारखेला काय घडलेलं आहे त्याच्याशी संबंधित असे 7 महत्त्वपूर्ण अपडेट आहेत। काय घडलं काय नाही ते सविस्तर पाहणार आहोत आणि काय घडू शकतं ते सुद्धा पाहणार आहोत। प्रथम आपण आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वपूर्ण असे 7 मुद्दे काय आहेत ते पाहू। 7 मुद्दे ऐकल्यानंतर मग त्याच्यावर आपण सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे की टेट एग्जाम अपडेट म्हणजे आजची सुनावणी आणि त्याच्यानंतर त्यांना आणखीन एक तारीख दिलेली आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपनी निवड प्रोसेस। नंबर 3 चा मुद्दा आहे रोड मॅप। चौथा मुद्दा आहे की 20 संख्या म्हणजे 20च्या आत पटसंख्या असलेली जी शाळा आहे ते रद्द करायची, म्हणजे त्यातले जे शिक्षक आहेत म्हणजे अतिरिक्त शिक्षक होते असं जे चालू आहे त्याच्या संबंधित एक अपडेट आहे। आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन टेट भवितव्य असा एक पॉइंट आहे। त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे की टेट अपडेट काय असू शकतं। आणि शेवटचा मुद्दा असा आहे की संधीचे सोने करा। आता आपण जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे सविस्तर पाहू, म्हणजे सर्व काही प्रक्रिया समजून जाईल। आता पहिला मुद्दा आहे की टेट एग्जाम अपडेट म्हणजे आजची सुनावणी काय झाली। आता लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते की डिसेंबर म्हणजे ह्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत टेट एग्जाम व्हायला पाहिजे असं त्यांचे आदेश दिले होते। आणि वरून एक नोट सुद्धा दिली होती की याच्यामध्ये वेळ वाढवून भेटणार नाही। पण आता आज जी सुनावणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्या शासनाला आणि शिक्षण विभागाला मध्यस्थी करून ह्याच्यावर एक अहवाल द्यायचा होता आणि रोडमॅप तयार करायचा होता आणि तो रोडमॅप सादर करायचा होता। आणि मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की हे सर्व करताना शासनाला, शिक्षण विभागाला आणि वित्त विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। अक्षरशः तसंच घडलेलं आहे। आता काय घडलेलं आहे, आता जे काही आजची सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त असं सांगण्यात आलेलं आहे की अद्याप आमची कंपनीची निवड झालेली नाही। आम्ही जी कंपनी करणार आहोत किंवा ज्या कंपनीला हे देणार आहोत ती कंपनी 4 महिन्याचा वेळ मागते। आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की ज्यावेळेस आपले शिक्षण विभागाला, शासनाला ही टेटची परीक्षा घ्यायची जी आहे, आता मुंबई उच्च न्यायालयाचे तर आदेश आहेत की वेळ वाढून भेटणार नाहीये। मग आता एवढ्या कमी वेळामध्ये शासनाला, आपल्याला आणि शिक्षण विभागाला काय काय करावं लागणार आहे त्या संबंधीचा आढावा दिला होता की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की टीईटीचा रिझल्ट लावणं आवश्यक आहे, टेटचा सिलेबस काय ठेवायचा ते सांगणं आवश्यक आहे, मग त्यानंतर टेटचं नोटिफिकेशन कधी द्यायचं ते आवश्यक आहे, त्याच्या अगोदर कंपनीची निवड करणं आवश्यक आहे। कंपनीची निवड सुद्धा झालेली नाही। तोच मुद्दा धरून आजच्या सुनावणीमध्ये हे सांगितलेलं आहे की अद्याप कंपनी ठरवलेलं नाही, कंपनीशी बोलणं चालू आहे। ज्या कंपनीशी बोलणं चालू आहे ती कंपनी 4 महिन्याचा वेळ मागते, म्हणजे सध्या कंपनीची निवड झालेली नाही। दुसरा मुद्दा कंपनीची निवड म्हणजे आता ही जी प्रोसेस आहे ती होण्यासाठी 4 महिन्याचा वेळ लागणार आहे। म्हणजे ज्या कंपनीला टेंडर दिलं ती कंपनी टेंडर दिल्यानंतर तिथून 4 महिने असा कालावधी लागणार आहे। म्हणजे ह्याच्याहून एक अशी शक्यता आहे की ही परीक्षा ह्या वर्षी होणं शक्य नाही। आता ह्याच्या मागचं आणखीन एक कारण आहे ते नंतरच्या मुद्द्यामध्ये कळेल। मग आता ह्याच्यानंतर आणखीन ही परीक्षा ऑनलाईन घ्यायचं का ऑफलाईन घ्यायचं हे सुद्धा माहिती नाही। हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। मी मागच्या व्हिडिओमध्ये जे मुद्दे सांगितले होते त्या मुद्द्याला धरून आजच्या सुनावणीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे आणि तोच कार्यक्रम ठरत आहे। आता ह्याच्यामध्ये सांगितलेल्या कंपनीची निवड नाही, याच्यासाठी 4 महिन्याचा कालावधी लागेल। कोणती कंपनी निवडणार आहेत, परीक्षा ऑफलाईन घेणार का ऑफलाईन घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। आता तिसरा मुद्दा आहे रोडमॅप। आता आजच्या तारखेला कोर्टामध्ये रोडमॅप तयार करणं किंवा रोडमॅप सादर करणं गरजेचं होतं की अशा कालावधीमध्ये टेटचं नोटिफिकेशन येईल, अशा कालावधीमध्ये परीक्षा चालेल, इतक्या दिवसामध्ये चालेल, त्याच्या अगोदर अभ्यासक्रम सिलेबस काय असेल तो जाहीर केला जाईल, टीईटीचा रिझल्ट सुद्धा जाहीर केला जाईल। पण आपल्या शासनाकडे आणि शिक्षण विभागाकडे कसलाही रोडमॅप तयार नाही। आणखीन ते टेट परीक्षेच्या आयोजनाबाबत उदासीन आहेत।
यांच्याजवळ तितका वेळ नाहीये, हे त्याबाबत विचार करत नाहीयेत। सत्य परिस्थिती अशी आहे की ह्यांना रोड मॅप कसा करायचा, टेट परीक्षेचं आयोजन कसं करायचं काही देणं घेणं नाहीये आणि ह्याच्याबाबत त्यांनी कसलाही प्लॅन तयार केलेला नाहीये। हे झालं रोड मॅप बद्दल। आता आणखीन सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो काही दिवसापासून गाजत आहे, सर्वजण बोंबलत आहेत की शिक्षक अतिरिक्त ठरणार, हे ठरणार, आपण ह्याच्याबद्दल बोललो नव्हतो, पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणं खूप गरजेचं आहे कारण ह्या मुद्द्याशीच रिलेटेड पुढला मुद्दा आहे आणि पुढल्या मुद्द्याशीच रिलेटेड टेट एक्झाम होणं संबंधित आहे। आता मुद्दा काय आहे, जे काही गोंधळ चालू आहे की ज्या शाळेमध्ये 20 पटसंख्या असलेली शाळा म्हणजे एका वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर ती तुकडी रद्द केली जाईल आणि त्या ठिकाणचा जो शिक्षक आहे त्याचं समायोजन केलं जाईल। एक गोष्ट लक्षात घ्या, समायोजन प्रक्रिया दिसती तशी आणि वाटतं तितकी सोपी नाही। आता हा समायोजनाचा मुद्दा 1995 पासून गाजत आलेला आहे। आता 1995 पासून गाजत आलेला आहे म्हणजे तेव्हापासून शिक्षक भरती झालेलीच नाही का? तसं नाही, 1995 ला सुद्धा समायोजन झालं होतं, तेव्हा सुद्धा नंतर शिक्षक भरती झालेली आहे। आता हे समायोजन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असते तिथली एक शिक्षक काढला जातो आणि त्याचं समायोजन वेगळ्या शाळेमध्ये केलं जातं। पण आता हे समायोजन होताना कसं होतं, डायरेक्ट ह्या वर्गावरला शिक्षक काढला आणि डायरेक्ट त्या शाळेवर पाठवला असं होतं का? नाही, त्या शाळेवर सुद्धा त्या कास्टची किंवा त्याची सब कास्ट आहे तो कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो किंवा कुठल्या प्रवर्गामध्ये बसतो ते पाहून एकदम व्यवस्थित पद्धतीने समायोजन केलं जातं। ही किचकट प्रक्रिया आहे, वेळखाऊ प्रक्रिया आहे, 1995 पासून चालत आलेली आहे, आता सुद्धा चालत आलेली आहे आणि पुढे सुद्धा चालणार आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस 2010 ला CET ची परीक्षा झाली, CET 2008 लाही झाली होती, 10 लाही झाली होती, ज्यावेळेस 2010 ला झाली त्यानंतर एक घोळ काढला। काय काढला? पटनोंदणी, म्हणजे ज्या शाळेमध्ये पटनोंदणी केली आणि जिथं विद्यार्थी संख्या कमी आहे अशा वेळेस अतिरिक्त शिक्षक केले आणि त्यांचं समायोजन चालू केलं आणि त्यानंतर पटनोंदणीच्या नावाखाली शिक्षक भरतीला स्थगिती आणली। मग आता तसाच मुद्दा आणखीन उपस्थित केला जात आहे। काय केला आहे, 20 पेक्षा कमी असलेली विद्यार्थी संख्या आहे ना ज्या वर्गावर, तिथला शिक्षक काढायचं आणि त्याचं समायोजन करायचं। मग आता ह्याच्यावरच आधारित आपल्या शिक्षण मंत्र्यांनी काय विधान केलं होतं की 20 संख्या म्हणजे 20 पेक्षा कमी ज्या वर्गावर शिक्षक म्हणजे ज्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत अशा शाळा बंद केल्या जातील। शाळा बंद करणे म्हणजे त्याच्यापेक्षा तुकडी बंद करणे असा महत्त्वाचा मुद्दा असतो। एकदम शाळा बंद केल्या जात नाहीत, तुकडी काढली जाते। डायरेक्ट शाळा बंद करणं सोपं नसतं, शाळा चालू करायला खूप मोठी प्रोसेस लागते आणि शाळा असं एकदम सहजासहजी बंद करता येत नाही। आपले मीडियावाले, प्रसार माध्यमे वेगळ्या बातम्या देतात, डायरेक्ट शाळा बंद नसते, तुकडी बंद होत असते। तुकडीवरला शिक्षक काढला जातो आणि त्या शिक्षकाचं समायोजन केलं जातं। डायरेक्ट शाळेचं समायोजन कसं होऊ शकतं, शाळा बंद होत नसती। आता जर एखादी शाळा असेल त्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर तिथं थोडासा क्लिष्ट मुद्दा येतो। असं कुठलीही शाळा नाहीये की प्रत्येक शाळेमध्ये पूर्ण शाळेमध्ये 20 पेक्षा कमी प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आहेत आणि ती शाळा बंद होईल, तसं होत नसतं। एखादा वर्ग असतो त्या वर्गावर 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतात आणि तिथला शिक्षकाचं समायोजन केलं जातं, ना की पूर्ण शाळेचं। आपली मीडिया आणि प्रसार माध्यमे यांच्यापासून थोडंसं दूर राहावा, ते भारी बातम्या देतात। पूर्ण मुद्दा काय असतो, प्रक्रिया कशी काय असते ते समजून घेणं खूप गरजेचं असतं। आता इथं गोष्ट काय आहे माहिती आहे का, आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आता हे जे काही प्रक्रिया चालू आहे की 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असतील आणि तिथे जे अतिरिक्त शिक्षक होतील त्यांचं समायोजन होणं। आता समायोजन प्रक्रिया कशी आहे ती सांगितलेलं आहे। मग आता ह्याच्यावरच आधारित पुढला मुद्दा काय आहे की हिवाळी अधिवेशन टेटचं भवितव्य। मग आता हिवाळी अधिवेशनाचा इथं काय संबंध आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, 3 महिन्यापूर्वीच याबद्दल स्टेटमेंट आलं होतं की शिक्षक भरतीबद्दलचं जे काही भवितव्य आहे ते हिवाळी अधिवेशनात ठरेल। आता हे हिवाळी अधिवेशन का महत्त्वाचं आहे, कारण मागच्या वेळेस शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की समायोजन जे आहे म्हणजे जे अतिरिक्त किती शिक्षक आहेत
हे हिवाळी अधिवेशनापर्यंत समजून जाईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपण टेट परीक्षेबद्दल सांगू, म्हणजे समायोजन झाल्यानंतर किती जागा शिल्लक राहतात, काय राहतात, त्याच्यावर अनुसरून शिक्षक भरतीमध्ये किती जागा द्यायच्या हे हिवाळी अधिवेशनामध्ये ठरणार आहे। मग आता तुम्हाला वाटत असेल की आता हिवाळी अधिवेशन कधी आहे, आता जे त्यावेळेस घेतील ते त्यावेळेस घेतील, हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार आहे, त्यावेळेसच आपल्या टेट परीक्षेचं भवितव्य समजणार आहे। मग आता तुम्हाला वाटत असेल की अतिरिक्त शिक्षक भरपूर होणार, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये एवढे मोठे तालुके आहेत, त्या प्रत्येक तालुक्यामध्ये कितीतरी शाळा आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, संस्थेच्या आहेत। मग अशा प्रत्येक ह्याच्यामधले जर प्रत्येक तुकडीवरला एक एक शिक्षक अतिरिक्त व्हायला गेला तर मग सगळं शिक्षक भरती होणार नाही, तसं काही होत नसतं। ग्राउंड लेवलला मी सुद्धा काम केलेलं आहे, अशा संस्थेमध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे की त्या संस्थेमध्ये विद्यार्थी नसतात, अशा संस्थेमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे की ज्या संस्थेमध्ये एका वर्गामध्ये 90 विद्यार्थी आहेत आणि 90 विद्यार्थ्यांना एक एक शिक्षक हँडल करतो, अशा संस्थेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे की त्या ह्याच्यामध्ये 7 तुकडे आहेत, म्हणजे 8वीचे असतील तर 8वीच्या 7 तुकड्या आणि त्या 7 तुकड्यामध्ये प्रत्येक तुकडीमध्ये 90 विद्यार्थी आहेत, अशा सुद्धा संस्था पाहिलेल्या आहेत आणि अशा सुद्धा संस्थेमध्ये मी काम केलेलं आहे। आता जी संस्था असते ज्या संस्थेमध्ये विद्यार्थी नसतात, 20च्या खाली विद्यार्थी असतात, तर ते संस्था चालक तिथला शिक्षक ते कसे हँडल करतात आणि जे तपासायला येतात तिथं सुद्धा सगळं सर्वच्या सर्व मॅनेज होतं। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडासा सकारात्मक विचार करा, ह्याच्यापैकी 80% शाळा अशा असतात की मधल्यामध्ये मॅनेज होतात, असं नाही की सगळंच्या सगळं पितळ बाहेर येतं नसतं। आता आपण टीईटीचा स्कॅम बघितलेलाच असेल, काय झालं, खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा 12 ने काय, तसं असतं, 1 ना 1.5 चिंध्या असतात। आणि हे जे समायोजन असतं 20च्या खाली पटसंख्या असेल, शिक्षक अतिरिक्त होतील, तसं काही होत नसतं। ग्राउंड लेवलनं थोडासा विचार करा, विद्यार्थी कसे मॅनेज केले जातात। आता एका वर्गावर 20पेक्षा कमी जर विद्यार्थी असतील, 19 बसत असतील, तर तिथला 20वा विद्यार्थी कसा बसवायचा हे तिथल्या संस्था चालकाला, तिथल्या शाळेतल्या शिक्षकाला, तिथल्या गावातल्या लोकांना माहिती असतं, ते बरोबर तिथे मॅनेज करतात। आणि जर राहिलाच आधार कार्डचा मुद्दा, आधार कार्डवर सुद्धा दाखवलं जातं, आधार कार्डवर कळतं। एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्डवर खूप काही गफळे केले जातात, आधार कार्ड सुद्धा मॅनेज होतात, विद्यार्थी मॅनेज होतात, सगळं मॅनेज होतं, त्यामुळं जास्त काही अतिरिक्त शिक्षक राहणार नाहीत। आता राहिले जरी अतिरिक्त शिक्षक, काय असे काय 50-1000 अतिरिक्त शिक्षक होणार नाहीयेत, त्यामुळं थोडंसं असं जास्त हायपर होऊ नका, थोडासा सकारात्मक विचार करा, एकदम प्रॅक्टिकल लेवलला विचार करा। तुम्ही ज्या शाळेमध्ये काम करता, ज्या संस्थेमध्ये काम करता किंवा आजूबाजूच्या संस्था बघा, आजूबाजूच्या शाळा बघा, ते कशा चालतात, कशा तिथं काम करतात आणि कसं मधल्यामध्ये सर्व मॅनेज होतं। मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक संस्था चालक, प्रत्येक शाळा बरोबर मॅनेज करते। आणि हे जे काही पटसंख्येचा मुद्दा चालू आहे आणि पेपरमधून सुद्धा बातम्या येत आहेत ना, एका जिल्ह्यामधल्या 75 शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरणार किंवा 75 शाळा बंद पडणार, तसं बंद पडत नाही, मॅनेज होतं सगळं आणि सगळं व्यवस्थित होतं। त्यामुळे तुम्ही हा मुद्द्यावर जास्त विचार करू नका, हे सगळं व्यवस्थित होईल। आणि आता ह्याच्यामध्ये जेवढे काही अतिरिक्त शिक्षक राहतील, ह्या अतिरिक्त शिक्षकांचं म्हणजे हे जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत याच्याबद्दल हिवाळी अधिवेशनामध्ये बोललं जाईल आणि जेवढे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्याच्यातून जितक्या काही जागा शिल्लक राहतील त्या शिक्षक भरतीला येतील। आणि लक्षात घ्या, शिक्षक भरती मोठी होणार आहे आणि शिक्षक भरती ही एकाच टप्प्यामध्ये होणार नाही, ही गोष्ट सुद्धा अद्याप लक्षात घ्या। आता जी शिक्षक भरती होईल ते किमान 10,000 जागांसाठी होईल आणि हे 10,000 जागा सुद्धा 2 टप्प्यात भरल्या जातील आणि पुन्हा नंतर 10,000 जागांसाठी शिक्षक भरती होईल, ते सुद्धा 2 टप्प्यात भरल्या जातील। सगळ्या जागा एका टप्प्यात येणार नाहीत। आता जरी 75,000 70-75 जागा म्हणल्या असतील तेवढ्या येत नाहीत। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या प्रक्रियेमध्ये 10,000 शिक्षकांच्या जागा भरल्या जातील, त्याच्यामध्ये 5-5 हजारचे 2 टप्पे पाडले जातील, हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की टेट परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे। आता ह्यांचे जे काही स्कॅन्डल चालू आहेत, ह्यांचे जे स्कॅम चालू आहेत, ह्यांच्याकडे वेळ नाही आहे। आता कंपनी निवडीसाठी 4 महिने लागणार आहेत, त्यामुळे आता टेट परीक्षेला उशीर होणार आहे म्हणजे होणार आहे। आता टेट परीक्षा न होण्यामागचं ह्याच्यामागचं सगळ्यांना कारण माहिती आहे की टीईटीचा निकाल न लागणं। आता टीईटीचं अपडेट सांगायचं झालं तर सध्या टीईटीचं अपडेट कसलंही काहीच नाही, टीईटीचा निकाल कधी लागल काय लागल काहीच अपडेट नाहीये।
कुणालाच काही माहिती नाही आहे. आणि TETच्या निकालाबाबत एक गोष्ट आणखीन सांगतो, भविष्यवाणी करतो. TETचा निकाल 20 तारखेच्या अगोदर जर लागला नाही, आणखीन एकदा लक्षात घ्या, TETचा निकाल जर 20 तारखेच्या अगोदर लागला नाही तर TETचा निकाल दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये लागू शकतो. आता आशा करा की 20 तारखेच्या अगोदर लागू, आणि आता जरी 20 तारखेच्या अगोदर TETचा निकाल लागला तर टेटचं नोटिफिकेशन लवकर येणं शक्य नाही, कारण ह्यांचा रोडमॅप तयार नाही, ह्यांच्याकडे कंपनी निवडलेली नाही, तितका वेळ नाही, ह्यांचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ वेगळ्या कामासाठी चालतोय. अक्षरशः अतिशय कठोर शब्दामध्ये बोलावं लागत आहे, ते आत्ता सध्या गरजेचं आहे. कारण मी इतके दिवस हेच सांगत होते की परीक्षा ह्याच वर्षी होणार, सकारात्मक राहा. आता कोर्टाने सुद्धा तसं सांगितलेलं आहे की बाबा डिसेंबरमध्ये परीक्षा घ्या, पण शासनाला वेळ नाही आहे, शासन त्याच्यासोबत उदासीन आहे. आता ते कोर्टासमोर काही करू शकत नाही, तर मी कोण कुठला आहे? बरोबर आहे ना. मी जरी कित्येक दिवस झालं सांगत आहे की डिसेंबरपर्यंत परीक्षा होईल, घडलं तसं, पण ह्यांना वेळ नाही, हे काम चुकार. आता हे सर्व हे करतात, त्याच्यामध्ये माझा काय दोष नाही आहे. ह्यांना वेळ नाही, सर्व मधल्यामध्ये ह्यांचं काय चाललंय, ह्यांना ताळमेळ नाही, त्याच्यामुळं परीक्षा होईल आता वेळ होणार आहे, ह्यात काही नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन बेडकं बाहेर येणार आहेत, ते तर बेडकं बाहेरून खूप डराव करणार आहेत, त्यात काय वाद नाही. बघा आम्ही म्हणलो होतो की परीक्षा ह्याच वर्षी होणार नाही. बाबा ना, तुम्ही जिंकलं, तुमचं खरं, तुम्हीच खूप शहाणे. ह्याच्यापेक्षा त्यांना मी काही जास्त बोलू शकत नाहीये. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की संधीचं सोनं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इतकी काही जे स्कॅम झालं, TETचा घोळ झाला, गफळा झाला, सगळं झालं, जे काय गोष्टी झाल्या, 12 भानगडी झाल्या. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी अभ्यास सोडून दिलेला आहे, कोणाचा अभ्यास नाही. आता मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की असं डिसेंबरपर्यंत होणार आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे, सगळं झालं, कोर्ट तयार झालं की डिसेंबरपर्यंत घ्या, आणि शासनाला तसं दिलं. मग आता त्यावेळेस सर्वजण पॅनिक झाले की आम्ही अभ्यास सोडून दिलेला आहे, 2-3 महिन्यामध्ये अभ्यास होईल का? मग मी त्यावेळेस सांगितलं की आता जर डिसेंबरपर्यंत परीक्षा होणार असेल तर क्लासच्या नादी लागू नका, अभ्यास करा. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा होणार आहे. आता ही एकदा का कंपनी फायनल झाली की परीक्षा 100% होणार आहे, त्यात काही वाद नाही आहे. हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि 17 ऑक्टोबरपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होतील. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला की आजची जी सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत, पण उद्या आणखीन ह्याच्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे. म्हणजे ह्याच्यावर आणखीन काय बोललं जाईल हे उद्या तारीख दिलेली आहे, उद्यामध्ये सुद्धा आणखीन अपडेट सांगितलं जाईल. पण आता संधी काय आहे, वेळ वाढून भेटलेला आहे. मग वेळ वाढून भेटलेला आहे ना, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. वेळ वाढून भेटला नाही तर आपले जे काही मायनस पॉईंट आहेत ते मायनस पॉईंट प्लसमध्ये करायचा प्रयत्न करा. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं काय अभ्यास राहिलेला आहे, ज्या गोष्टी येत नाहीत, ज्या गोष्टीमध्ये आपण कमकुवत आहेत, त्या गोष्टी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण अभ्यास हा कधीच परिपूर्ण होत नसतो, अभ्यास हा कधीच 100% होत नसतो. पण आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत एकदम परिपक्वतेने करण्याचा प्रयत्न करा, बस एवढंच सांगायचं आहे. बी पॉझिटिव्ह, एकदम सकारात्मक विचार करा. दिवाळीचे दिवस येणार आहेत, त्याच्यामध्ये अभ्यासाला डिस्टर्ब होणार आहे, ते मान्य आहे, पण अभ्यास सोडू नका, अभ्यास कंटिन्यू करा. आणखीन एकदा एक सांगतो, आता उद्या काय सुनावणी होईल त्याच्याबद्दल मी उद्या सांगेल, पण ह्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी सविस्तरपणे एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात सांगितलेल्या आहेत, एकदम बारीक डॉट पॉईंट सांगितलेले आहेत. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खरंच शासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याच गोष्टी घडत आहेत, तेच मुद्दे त्यांनी उचललेले आहेत, तेच मुद्दे धरून ते आपल्या कोर्टाला तारीख वाढवून मागत आहेत की परीक्षा आयोजनाबाबत आम्हाला शक्य नाही, अशा गोष्टी करायच्यात. त्याच्यामधला पहिला मुद्दा होता की कंपनीची निवड झालेली नाही, आता ते करतील, सगळं होतील, सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे, तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे की सध्या टेट एक्झाम बाबत आता उद्या आणखीन काहीतरी कळेल, ते नंतर कळेल. पण कंपनी निवड नाही आहे, म्हणजे 3-4 महिन्याचा आणखीन कालावधी लागेल. कंपनी निवडल्यानंतर 3-4 महिन्यानंतर एक्झाम होईल, पण होईल, त्यात काही वाद नाही आहे. TET बाबत सध्या कसलंही, म्हणजे TETच्या रिझल्ट बाबत सध्या कसलंही अपडेट नाही आहे. आणि आणखीन एक सांगायचं, अभ्यास सोडू नका. आपण जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे, त्यातला पहिला व्हिडिओ टाकलेला आहे आणि मानसशास्त्राचे व्हिडिओ सुद्धा आता इथून कंटिन्यू येतील. आणि जे काही 20 व्हिडिओची सिरीज आहे ही सुद्धा कंटिन्यू चालत राहणार आहे. नोट्सच्या सिरीजमध्ये काही खंड पडणार नाही, नोट्समध्ये सुद्धा काही खंड पडणार नाही. आणि हे जे काही असे अपडेट असतील महत्त्वाचे सांगण्यासारखे असतील ते अधूनमधून सुद्धा टाकले जातील. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.